छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उष्माघाताने पीडित 350 सौम्य रुग्णांवर आतापर्यंत उपचार करण्यात आले असून जिल्ह्यामध्ये उष्माघाताने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी सांगितले। डॉक्टर अभय धानोरकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी अमोल राठोड यांनी संवाद साधलाय। पाहूयात। आज आपण जिल्हा अधिकारी विभाग आरोग्य विभागात आलेलो आहोत आणि सर्वत्र उष्माघात हे आजार होते याची चर्चा चालू आहे। या उष्माघात आजारावर आपण आपले आरोग्य विभागाचे जे अधिकारी आहेत डॉक्टर अभय धानोरकर सर, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर्व जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी आपले जे आरोग्य उष्माघाताचा जे आजार आहे त्याची चर्चा चालू आहे। सर, हे आजार वाढण्याचं कारण काय आहे? जसं आपण पाहतोच की दरवर्षी उन्हाळ्यामध्ये जेव्हा बाहेरचं तापमान वाढत असते अशा वेळेस उष्माघाताचे रुग्ण आपल्याकडे आढळून येतात। तसं यावर्षी सुद्धा आता जेव्हा एप्रिल महिन्यामध्ये आपण आलो तर एप्रिल महिन्यामध्ये बाहेरचं तापमान हे जवळपास 40 डिग्रीच्या आसपास आहे आपल्याकडे, 38, 39, 40। तर अशा वेळेस जेव्हा शरीराचं तापमान 37 डिग्री असतं आणि बाहेरचं तापमान त्यापेक्षा जास्त व्हायला लागतं आणि त्यावेळेस जर लोकांनी त्यांच्या जे सेवन आहे पाण्याचं ते केलेलं नसेल तर अशा वेळेस उष्माघात होण्याची शक्यता त्यांना जास्त असते आणि त्यामुळेच अशा प्रकारचे रुग्ण आपल्या आरोग्य संस्थेमध्ये येत असतात। सर, उष्माघात हा आजार झाला तर उष्माघात या आजाराचे प्राथमिक लक्षण काय आहे? समजा एखाद्या व्यक्तीस उष्माघात झाला, स्पेशली जर आपण पाहिलं तर उष्माघात होण्यासाठी काही प्रोन व्यक्ती असतात ज्यांना उष्माघात होण्याची जास्त शक्यता असते। अशामध्ये लहान मुले असतील, वृद्ध असतील, गरोदर माता असतील किंवा जे उन्हात काम करतात अशा लोकांना जनरली जेव्हा आपण पाहतो की उष्माघात झाला असेल तर त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा येणं, त्यांची त्वचा कोरडी पडणं, अंग गरम होणं आणि बरेचदा त्यांच्यामध्ये मळमळ होते, उलटी होऊ शकते काही जणांना आणि उष्माघात जर तीव्र स्वरूपात असेल तर त्यांना अंगावर घाम येणे, परत चक्कर येणे, बेशुद्ध होणे आणि खूप जास्त प्रमाणात जर झाला तर पेशंट कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो। सर, उष्माघात या आजारामुळे पीडित रुग्णांची किती संख्या आहे सध्या तरी जिल्ह्यामध्ये? जिल्ह्यामध्ये जे माझे 51 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आयुष्यमान आरोग्य म्हणजे, त्या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 350 रुग्ण जे आहेत ते एकदम सौम्य प्रकारच्या उष्माघाताची लक्षणे घेऊन आले होते। त्यांना उष्माघात झाला असं आपण म्हणू शकत नाही, पण टेम्परेचर वाढलेलं आहे त्यामुळे काही लहान मुले असतील, गरोदर माता असतील किंवा वयोवृद्ध असतील अशांची जी लक्षणे आहेत ती उष्माघातासारखीच होती। तर अशा जवळपास 350 रुग्णांवर आपण उपचार केलेले आहेत, प्राथमिक उपचार केलेले आहेत। पण सद्यस्थितीमध्ये उष्माघात किंवा हीट स्ट्रोकचा एक सुद्धा रुग्ण आपल्याकडे आलेला नाही आहे किंवा तशा हीट स्ट्रोकच्या कोणत्याही रुग्णांची मृत्यू आपल्या जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये झालेला नाही आहे। सर, उष्माघात या आजारामुळे जे रुग्ण उपचारासाठी आपल्या आरोग्य हॉस्पिटलमध्ये येतात, दवाखान्यात येतात, त्यांच्यासाठी आरोग्य विभागाने काय व्यवस्था केलेली आहे? जे उष्माघाताचे रुग्ण आपल्याकडे येण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्यांच्याकडे एक शीत कक्ष तयार करण्यासाठी सांगितलेला आहे किंवा उष्माघात कक्ष। याच्यामध्ये आपण किमान 2 बेड त्या कक्षामध्ये असावेत। त्या ठिकाणी कूलर जे आहे ते चांगल्या कंडिशनमध्ये असावं। ज्या ठिकाणी AC आहेत त्या ठिकाणी AC कक्ष ठेवायला सांगितलेले आहेत। त्याचबरोबर जे उष्माघातामध्ये लागणारी औषधे आहेत, ज्याच्यामध्ये जे आपण सलाईनद्वारे औषधी देतो ती आहेत, पॅरासिटामॉल गोळ्या आहेत किंवा इतर आवश्यक औषधी आहेत, त्याचा संपूर्ण साठा आपण त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तयार ठेवलेला आहे। सर, जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी आपले जे शीतकक्ष आहे त्याची आपण व्यवस्था केलेली आहे? आपल्याकडे ज्या एकूण 53 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या 53 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण शीतकक्षाची व्यवस्था केलेली आहे। सर, हे जे वाढतं उष्माघाताचा आजार आहे या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी काय विशेष प्रयत्न आहे आरोग्य विभागाकडून? जे आपण पाहिलं की उष्माघाताची लक्षणे जी वेगवेगळी आहेत, पण ती लक्षणे लवकर लोकांमध्ये येणं ह्यासाठी आरोग्य जनजागृती करणे आवश्यक आहे। त्या पद्धतीने आपण पॅम्पलेट, बॅनर किंवा पोस्टरच्या मदतीने जनजागृती करतोच, परंतु नागरिकांनाही आपण आवाहन केलेलं आहे आरोग्य विभागामार्फत की नागरिकांनी शक्यतो दुपारच्या वेळेस उन्हात जाणं टाळायचं आहे। जे अंग मेहनतीचे काम आहे ते सकाळी लवकर म्हणजे सकाळी 7 ते 11च्या कालावधीमध्ये आणि दुपारी 4 ते 7च्या कालावधीमध्ये करायचे, म्हणजे दुपारचं जे प्रखर ऊन असतं त्यावेळेस त्यांनी बाहेर जाणं टाळायचं आहे। जर काही कामानिमित्त त्यांना बाहेर जावंच लागत असेल तर त्यांनी पूर्ण चेहरा जो आहे तो आपलं जे डोकं वगैरे आहे पूर्ण पांढऱ्या कपड्यांनी झाकायचं आहे किंवा टोपी वापरायची आहे जेणेकरून ऊन लागणार नाही आहे।
त्यानंतर जे कपडे आहेत ते सैलसर कपडे घालायचे आहेत, फिकट रंगाचे कपडे घालायचे आहेत. जर जास्त डार्क रंगाचे कपडे घातले तर ते उष्णता शोषून घेतात आणि अशा रुग्णांना उष्माघात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की उष्माघात जेव्हा पाण्याचं बॅलन्स शरीरामध्ये आपण जे इंटेक करतो आणि जे घामाद्वारे पाणी जातं तर ते जर इम्बॅलन्स झालं तर अशा वेळेस उष्माघात होतो. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे. दर अर्धा एक तासांनी जे काम करतायत त्यांनी दर अर्धा एक तासांनी पाणी प्यायचं आहे आणि स्वतः आठवण करून पाणी प्यायचं आहे. शक्यतो जे मद्याचे प्रकार आहेत, कार्बोनेटेड ड्रिंक्स आहेत ज्याला आपण कोल्ड ड्रिंक्स म्हणतो किंवा कॅफिन सारखे पदार्थ आहेत, हे आपण शक्यतो टाळायचे आहेत. त्याऐवजी आपण पाणी पिणे, ताक पिणे, लस्सी पिणे, लिंबू सरबत पिणे हे अशा पद्धतीचे जे लिक्विड पेय आहेत ते सगळे आपण पिणं आवश्यक आहे. त्याचबरोबर उन्हामध्ये शक्यतो जायचंच नाही आहे आणि गेलं तरी खूप अवघड कामं, जड कामं हे दुपारच्या वेळेमध्ये करायचे नाही. आपल्यासोबत आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर सर होते. आपण त्यांच्याशी उष्माघात या आजारावर चर्चा केलेली आहे. अमोल राठोड, एमसीएन न्यूज.